काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातल्या पद्मावती परिसरातील पद्मावती नगर सोसायटीची भिंत खालच्या घरांवरती कोसळली। दरम्यान सोसायटीची सी विंग धोकादायक असल्याची नोटीस महापालिकेने दिली आहे आणि सोसायटीतल्या नागरिकांना घर खाली करण्याची नोटीस सुद्धा काल रात्री 11 वाजता देण्यात आली आहे। मात्र आमच्या सोसायटीची भिंत धोकादायक नसल्याचा दावा सोसायटीतल्या रहिवाशांनी केलाय। इमारत धोकादायक असल्याचा पुरावा द्या, तोपर्यंत घर खाली करणार नाही असं मत सोसायटीच्या रहिवाशांनी व्यक्त केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी शिवानी पांढरेंनी। पद्मावती परिसरातील जी पद्मावती नगर सोसायटी आहे त्या सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली आहे आणि त्यामुळे खाली जे काही घरं होते त्या घरांवरती गेली आणि ह्या संरक्षण भिंतीमुळे त्या घरांना धोका निर्माण झाला। अर्थात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही ही भिंत असुरक्षित आहे आणि असं त्यामुळे या सगळ्यांना भीतीचं वातावरण निर्माण झालं असं सगळं आहे। मात्र त्यानंतर या सोसायटीच्या सी कांसारा म्हणून आहे सी विंग, त्या सी विंगला आता नोटीस देण्यात आली आहे महापालिकाकडनं आणि हे सगळे 28 जे फ्लॅट्स आहेत त्या फ्लॅटच्या नागरिकांना आता हे घरं सोडायला सांगितले आहे। ते सगळे नागरिक आपल्यासोबत आहेत। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? तुमची संरक्षण भिंत जी कोसळली ती बाकीच्या घरांवर जाऊन लागली, ती जी भिंत त्या भिंतीच्या खालचा भाग तो ढासळला। आता 25 वर्ष जुनी बिल्डिंग आमची आहे, म्हणजे ही सोसायटी जुनी आहे। तिथे मागच्या वेळेला मुरूम असेल हे असेल तर बरं, तिथे जे बांधकाम झाले आता कसं होतं, हे ब्लेमिंग गेम होतं, ह्याच्यामुळे ते त्याच्यामुळे ते असा प्रकार करण्यात काय धोका आहे। खाली जे ते बांधकाम झालेलं आहे त्यांनी ती बांधकामं ती पत्र्याची केलेली आहेत, कशी केलीत काय केली ती बघा तुम्ही। ह्याच्यावरती कोणी बोलतच नाही आहे। बोलतात तुम्ही काय ह्या बिल्डिंगमधल्या काय चुका आल्या, सोसायटीच्या काय चुका आल्या, ह्या चुका काढणं आणि हे करणं हा विषय आमचा नाही आहे। आपण तिथं ते काम करायचं कशा पद्धतीने करायचं किंवा काय करायचं ह्या संदर्भामध्ये सर्वजण कोऑपरेट करायला तयार आहेत। रात को ये सभी इसके अंदर बहुत सारे लोग हैं, जिस पेशेंट है कोई मतलब सीनियर सिटीजन है, उनको तकलीफ हुई रात को। किती लोक राहतात? ये 27 फ्लैट में कम से कम 28 फ्लैट के अंदर टोटल 125 लोग रहते हैं। उनको सबको रात को नींद नहीं है, मतलब उलट हमारे को उल्टा को चोर कोटवाल डोला ऐसा हो गया। महानगर पालिका ने नीचे जाके उनके ऊपर एक्शन लेना चाहिए, उसके बदले हमारे ऊपर आके हमारे नोटिस लगा के गए। काल स्ट्रक्चर ऑडिट घेतल्यानंतर बिल्डिंगला तसं काही झालेलं नाही आहे। बिल्डिंग व्यवस्थित आहे आणि पुढे होणार पण आहे। फक्त एक प्रॉब्लेम आहे, ही जे भिंत ढासळते आणि ढासळणार आहे त्यासाठी भिंत ती पूर्ण पाडून पुढे घेऊन ते एक कॅन्टिलिव्हर टाकून इथे ती भिंत रस्ता करावा आणि भिंत बांधावा, बाहेर रस्ता करावा, हे त्यामुळे पुढचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही। वर्षापूर्वी मी चेअरमन असताना हे काम करायचा प्रस्ताव आमच्या जनरल बॉडीमध्ये ठेवला होता, पण आमच्या इंटरनल राजकारणामुळं तो त्यांनी पाडला आणि नंतर इलेक्शन झालं, आमची जुनी कमिटी बाहेर गेली। नवीन कमिटी आल्यावर ह्या गोष्टीकडं कुठलंही लक्ष दिलं गेलेलं नाही। हे दिलं असतं, थोडासा कॉर्पोरेशनचा फॉलोअप घेतला असता तर ही परिस्थिती आली नसती। तुमच्याच सोसायटीतल्या कमिटीची 100% प्रॉपर्टी आमची ना मॅडम। उद्या त्या लोकांना दोष देऊन तर काय उपयोग नाही। तुम्ही काय केलं हे महत्त्वाचं आहे ना। तुम्ही मला एखादी गोष्ट करू देत नाही हे म्हणणं चुकीचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।